ओके, तर आपण हा फर्स्ट प्रॉब्लेम बघूया. या फर्स्ट प्रॉब्लेममध्ये आपल्याला फर्स्ट आपला प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी आपल्याला प्रिपेअर करायची आणि नेक्स्ट आपल्याला ओके, ॲक्च्युली हे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरीचाच ॲक्च्युली फर्स्ट प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये फक्त आपला प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी आपल्याला प्रिपेअर करायची आहे. ओके, इथे आपल्याला दुसरी कुठली इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे ॲक्च्युली. रिपीटेड डिस्ट्रीब्युशन म्हणजे सेकंडरी डिस्ट्रीब्युशनची इन्फॉर्मेशनच प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेली नाही आहे. ओके, तर आपण ॲक्च्युली फर्स्ट प्रॉब्लेम नको घेऊ, आपण सेकंड प्रॉब्लेमपासूनच स्टार्ट करूया की ज्याच्यामध्ये डायरेक्ट रिपीटेड डिस्ट्रीब्युशन किंवा इतर मेथड प्रोव्हाइड केली असेल. ओके, अपॉर्शन द एक्सपेन्सेस ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट वाय अकॉर्डिंग टू द डायरेक्ट वेजेस अँड दोज ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स इन द रेशो ऑफ 5:3:2. म्हणजे इथे आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे डायरेक्टली. ओके, तर आपण सेकंड प्रॉब्लेम आपण कन्सिडर करूया. अल्फा लिमिटेड हॅव 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट अँड 2 सर्व्हिस डिपार्टमेंट. Okay, these are the 3 production department A, B and C and 2 service department X and Y. तर आपल्याला फर्स्ट आपल्याला प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी आपल्याला फर्स्ट आपल्याला प्रिपेअर करायचं. तर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला ॲक्च्युली इथे आपल्याला प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरीसाठी मॅक्झिमम एक्सपेन्सेस आपल्याला डायरेक्टली आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, आणि काही ॲक्च्युली एक्सपेन्सेस नाही आहेत, त्यांनी बेसिस आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे. तर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी प्रिपेअर करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट मटेरियल किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस कधी असतील तर आपल्याला प्रोडक्शन डिपार्टमेंट जे आहे तिथे आपल्याला डॅश मेन्शन करायचं आणि फक्त सर्व्हिस डिपार्टमेंटला जी अमाऊंट त्याची प्रोव्हाइड केलेली आहे डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेसची ती आपल्याला डायरेक्टली तिथे आपल्याला ट्रान्सफर करायची आहे. ओके, ओके, तर इथे डायरेक्ट वेजेस आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत, हे आपल्याला बेस म्हणून आपल्याला यूज करायचं आहे. म्हणजे एक्सपेन्सेस डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपण बेस म्हणून आपण यूज करणार आहोत. पण जेव्हा आपण प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी आपण जेव्हा प्रिपेअर करणार आहोत तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस कधी प्रोव्हाइड केलेले असतील तर त्याची जी सर्व्हिस डिपार्टमेंटची जी कॉस्ट आहे ती फक्त आपल्याला सर्व्हिस डिपार्टमेंटला आपल्याला ट्रान्सफर करायचे. प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या ठिकाणी आपल्याला डॅश मेन्शन करायचे. प्रोडक्शन डिपार्टमेंटला आपल्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते आपल्याला ट्रान्सफर करायचे नाही आहेत. ओके, कारण की हे डायरेक्ट एक्सपेन्सेस हे ओव्हरहेड नाही आहेत. ओके, डायरेक्ट एक्सपेन्सेस ही डायरेक्ट कॉस्ट आहे, ती ओव्हरहेड म्हणून कन्सिडर करता येणार नाही. ओव्हरहेडमध्ये इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट वेजेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इन्क्लूड होतात, डायरेक्ट मटेरियल इन्क्लूड होत नाही. पण जे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे, सर्व्हिस डिपार्टमेंटला आपण स्पेसिफिक आपल्याला प्रोडक्शन युनिट आपल्याला फाइंड आउट होत नाही. त्यामुळे ती सर्व्हिस डिपार्टमेंटला आपल्या जी डायरेक्ट वेजेसची कॉस्ट आहे ती आपल्याला चार्ज करणं गरजेचं आहे, कारण की आपल्या सर्व्हिस डिपार्टमेंटची टोटल कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायची, ती आपल्याला रिअलोकेट करायची प्रोडक्शन डिपार्टमेंटला. ओके, दॅट्स वाय डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस अँड डायरेक्ट लेबर, डायरेक्ट ओव्हरहेड हे जी एक्सपेन्सेस प्रोव्हाइड केलेले असतील कधी प्रॉब्लेममध्ये तर प्रोडक्शन डिपार्टमेंटला आपल्याला ते डॅश मेन्शन करायचे आहेत, कारण की ते ओव्हरहेड नाही आहेत. ओके, ते ओव्हरहेड नाही आहेत. आपण इथे ओव्हरहेडची कॉस्ट आपण फाइंड आउट करतो, आपण ओव्हरहेड रेट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, इथे आपण ओव्हरहेड रेट फाइंड आउट करत असल्यामुळे आपल्याला प्रोडक्शन डिपार्टमेंटला ती नील आपण शो करणार सोल्युशनमध्ये. ओके, पण सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट आपण ॲज इट इज आपण मेन्शन करणार आहोत, जरी ते डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट मटेरियल असतील तरीसुद्धा. ओके, आता बेस आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेला आहे बघा. बेस म्हणजे आपल्याला इथे एक्सपेन्सेस आपल्याला प्रोव्हाइड केलं डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट मटेरियलसाठी कुठलाही बेस नाही, ते आपण डायरेक्टली आपण अलोकेट करणार आहोत सर्व्हिस डिपार्टमेंटला ॲज इट इज. प्रोडक्शन डिपार्टमेंट नील असतील, प्रोडक्शन डिपार्टमेंटला ते आपण मेन्शन करणार नाहीत कारण ते ओव्हरहेड नाही आहेत. ओके, नेक्स्ट आपल्याला इथे एक्सपेन्सेस आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत. एक्सपेन्सेसची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे दिली आहे, ती टोटलमध्ये आपल्याला प्रोव्हाइड केली आहे. ओके, तर एक्सपेन्सेसमध्ये बघा, ओके, एक्सपेन्सेसमध्ये फर्स्ट आहे पॉवर आपल्याला प्रोव्हाइड केलं. तर पॉवरसाठी आपल्याला कुठला आपला बेस आपल्याला यूज करायला लागेल ते पहिल्यांदा आपल्याला रिकग्नाइज करणं गरजेचं आहे किंवा ते आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करणं गरजेचं आहे. ओके, ते पॉवरसाठी कोणतं यूज करणार आहात
तर किलोवॅट आपण बेस आपण यूज करूया. किलोवॅटसाठी तो आपल्याला बेस आपल्याला यूज करायला लागेल, त्याचा आपला रेशो फाइंड आउट करायला लागेल आणि ते डिस्ट्रीब्यूट करायला लागतील. नेक्स्ट लाइटिंगसाठी आपल्याला प्रोव्हाइड केलेला लाइटिंग पॉईंट. ओके. नेक्स्ट स्टोअर ओव्हरहेडसाठी आपण डायरेक्ट मटेरियल हा आपण बेस आपण कन्सिडर करू शकतो, कारण जे मटेरियल आपण येतात ते आपण गोडाऊनमध्ये आपण स्टोअर करून ठेवतो. त्यामुळे जेवढे मटेरियल इन्क्रीज होतील तेवढे आपली स्टोअरची आपली कॉस्ट आपली इन्क्रीज होणार आहे. ओके, दॅट्स वाय वी कॅन यूज स्टोअर बेसिस फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टोअर ओव्हरहेड डायरेक्ट मटेरियल वी कॅन यूज. ओके. नेक्स्ट आहे स्टाफ वेलफेअर. स्टाफ वेलफेअरसाठी त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे नंबर ऑफ स्टाफ्स आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केले स्टाफ वेलफेअरसाठी. ओके, म्हणजे आपण बेसिस आपण यूज करणार नंबर ऑफ स्टाफ. ओके. आणि लास्ट आपल्याला प्रोव्हाइड केलं डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनसाठी पण ॲसेट व्हॅल्यू आपण हे बेस आपण यूज करणार आहोत. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे बेस जे मी मेन्शन करतोय ना, ते बेस तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा मॅच द पेअर्समध्ये विचारले जाऊ शकतात की पॉवर डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी तुम्ही कुठले बेस तुम्ही कन्सिडर करणार आहात. तर पॉवरसाठी तुम्ही कुठला बेस यूज करणार आहात, तर किलोवॅट. इलेक्ट्रिसिटी किलोवॅट. लाइटिंगसाठी कुठला यूज करणार आहात, लाइटिंग पॉईंट. ओके, हा एकच बेस नाही आहे ॲक्च्युली. त्याच्यापेक्षा वेगळे वेगळे बेससुद्धा ॲक्च्युली अवेलेबल आहेत. लाइटिंग एक्सपेन्सेससाठी किंवा लाइटिंगसाठी तुम्ही लाइटिंग पॉईंट यूज करू शकता, किंवा इलेक्ट्रिसिटी बिल कधी प्रोव्हाइड केलं असेल तर ते यूज करू शकता, किंवा किती युनिट्स कन्झ्युम केले ते किती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली असेल तर ती यूज करू शकता. आणि यातलं कधी प्रोव्हाइड केलेलं नसेल देन यू कॅन यूज एरिया ऑक्युपाइड ऑल्सो, कारण की लाइटिंग आपली एरिया ऑक्युपाइडवरती डिपेंड करते. ओके, एरिया ऑक्युपाइडवरती म्हणजे एक सिम्पल एक्झाम्पल बघा ना, की एक कधी छोटी रूम असेल तर त्याच्यामध्ये एक तुमचा बल्ब इनफ आहे ती एरिया कवर करण्यासाठी एक बल्ब इनफ आहे. पण तोच कधी एरिया कधी वाढला, कधी त्याच्यापेक्षा कधी मोठी कधी रूम असेल तर तुमची एक बल्ब इनफ होणार नाही, तिथे तुम्हाला 2 लागतील, 3 लागतील. म्हणजे त्या तुमच्या एरियावरती ते डिपेंड करतं की किती तुम्हाला लाईट्स रिक्वायर्ड असू शकेल. त्यामुळे आपण एरिया ऑक्युपाइड हा सुद्धा बेसिस आपण यूज करू शकतो लाइटिंगसाठी. नेक्स्ट त्यांनी अजून आपल्याला प्रोव्हाइड केलेत एक्सपेन्सेसमध्ये रिपेअर्स प्रोव्हाइड केलेले आहेत. तर रिपेअर्स डिस्ट्रीब्यूट करताना तुम्ही व्हॅल्यू ऑफ ॲसेट यूज करू शकता, कारण जेवढी ॲसेटची व्हॅल्यू जास्त तेवढी तुम्हाला रिपेअर चार्जेस जास्त होऊ शकतील. ओके, त्यामुळे व्हॅल्यू ऑफ ॲसेट तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट आहे जनरल एक्सपेन्सेस त्यांनी प्रोव्हाइड केले. तर नॉर्मली जनरल ओव्हरहेड किंवा जनरल एक्सपेन्सेस असतील तर ते तुम्ही डायरेक्ट वेजेसच्या नुसार तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा, डायरेक्ट वेजेस त्याला अप्लाय करा. ओके, तर जनरल जे आहेत ते जनरल तुम्ही डायरेक्ट वेजेस यूज करा. ओके. आणि नेक्स्ट फायनली तुम्हाला प्रोव्हाइड केलं ओव्हरहेड रेंट अँड रेट्स. तर ओव्हरहेड रेंट अँड रेट्स प्रोव्हाइड केलं. रेंट अँड रेट्स नॉर्मली एरिया ऑक्युपाइड रेंट अँड टॅक्सेस एरिया ऑक्युपाइड बेसिसने तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचे. ओके, तर आता बघूया आपल्याला प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी आपल्याला प्रिपेअर करायचे. त्याच्यासाठी आपल्याला तीन प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि 2 सर्व्हिस डिपार्टमेंट आपल्याला मेन्शन करायचे. आपला चार्ट आपला प्रिपेअर होईल. एक्सपेन्सेस फर्स्ट कॉलम असेल. ओके, नेक्स्ट कॉलम असेल आपला बेसिस आपल्याला मेन्शन करायचे. नेक्स्ट कॉलममध्ये आपले प्रोडक्शन डिपार्टमेंट आपले मेन्शन होतील. ओके, नेक्स्ट 3 कॉलममध्ये. आणि फायनली 2 कॉलममध्ये आपल्याला सर्व्हिस डिपार्टमेंट मेन्शन होतील. ओके, अशा पद्धतीने तुमचं एक चार्ट प्रिपेअर होईल आणि वरती तुमच्या मेन्शन करायचं तुम्हाला स्टेटमेंट शोईंग प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड. ओके, आता फर्स्टपासून आपल्याला एक्सपेन्सेस आपल्याला बघूया. बेसिसमध्ये आपल्याला बेसिस मेन्शन करायचे. नेक्स्ट 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट असतील तुमचे. 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केले आहेत A, B, C. आणि 2 सर्व्हिस डिपार्टमेंट आहेत ते आहेत X अँड Y. ओके, X अँड Y. तर अशा पद्धतीने आपला चार्ट आपला प्रिपेअर होईल अशा पद्धतीने. ओके, ओके. आता स्टार्ट करूया आपण एक्सपेन्सेस आपण डिस्ट्रीब्यूट करायला. फर्स्ट एक्सपेन्स आपल्याला कुठले प्रोव्हाइड केले आहेत, तर डायरेक्ट जे प्रोव्हाइड केले ते आपण पहिल्यांदा ट्रान्सफर करून घेऊया. डायरेक्ट वेजेस आपल्याला पहिल्यांदा प्रोव्हाइड केले आहेत. डायरेक्ट वेजेस. ओके, बेस इथे काही येणार नाही ॲक्च्युली. इथे आपण मेन्शन करणार ॲलोकेशन किंवा ॲलोकेट. ओके, ते आपल्याला प्रोडक्शन डिपार्टमेंटला आपल्याला नील मेन्शन करायचे आहेत.
आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला जी अमाऊंट आपल्याला दिली आहे ते आपल्याला डायरेक्टली आपल्याला चार्ज करायचे 30,000 अँड 60,000. ओके, 30,000 अँड 60,000. ओके, हे आपलं झालं. फर्स्ट आपली झाली. नेक्स्ट आपल्याला प्रोव्हाइड केलं डायरेक्ट मटेरियल. ते सुद्धा डायरेक्ट आपले ट्रान्सफर होतील. डायरेक्ट मटेरियल डायरेक्ट ते एलोकेट होतील. ओके, एलोकेट होतील फक्त सर्व्हिस डिपार्टमेंटला. ती पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त सर्व्हिस डिपार्टमेंटला, बिकॉज दीज आर नॉट ॲक्च्युली ओव्हरहेड. ओके, ते ओव्हरहेड नाही आहेत. ओव्हरहेडमध्ये कुठली गोष्ट इन्क्लूड होते? डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस आर द ओव्हरहेड. ओके, डायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट वेजेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर द ओव्हरहेड. हे ओव्हरहेड नाही आहेत. ओके, पण आपल्या सर्व्हिस डिपार्टमेंटची आपल्याला टोटल कॉस्ट फाइंड आउट करायची आहे. त्यामुळे आपण अमाऊंट सर्व्हिस डिपार्टमेंटला जी अमाऊंट आहे ती सर्व्हिस डिपार्टमेंटला आपण ट्रान्सफर करतोय. पण प्रोडक्शन डिपार्टमेंटला आपल्याला ती अमाऊंट आपल्याला ट्रान्सफर करायची नाही आहे, कारण आपल्याला ओव्हरहेड रेट इथे आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, इथे आपल्याला ओव्हरहेड रेट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इथे आपल्याला एक्सपेन्सेस आपल्याला टोटल आपल्याला फाइंड आउट करायचे नाही, आपल्याला इथे ओव्हरहेड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यामुळे फक्त हे जे डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट वेजेस असतील तर आपण फक्त ते सर्व्हिस डिपार्टमेंटलाच फक्त ट्रान्सफर करणार आहोत, प्रोडक्शन डिपार्टमेंटला ट्रान्सफर करायचे नाही आहेत. त्यावरती सुद्धा तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा मॅच द पेअर्स येऊ शकते. ओके, की डायरेक्ट वेजेस आहेत ते कुठल्या बेसिसने सर्व्हिस डिपार्टमेंटला डिस्ट्रीब्यूट केले जातात, तर ते ॲक्च्युली आपल्याला ॲलोकेशन, तिथे वर्ड ॲलोकेशन हे आन्सर असेल. ॲलोकेट केले जातात, ते ॲपॉर्शन केले जात नाही. ओके, ॲपॉर्शन म्हणजे कुठला तरी आपण बेस यूज करतो आणि त्यानुसार आपण ते ॲपॉर्शन करतो. ओके, म्हणजे जे अदर एक्सपेन्सेस आहेत जे आपण आहे ते पॉवर, लाइटिंग, स्टोअर ओव्हरहेड ते सर्व आपण ॲपॉर्शन करणार आहोत कुठला तरी बेस यूज करून. तर त्यासाठी आपण बेस ऑलरेडी डिसाईड केलेला. पॉवरसाठी किलोवॅट आहे. ओके, इलेक्ट्रिसिटी किलोवॅट आवर्स आपण यूज करणार आहोत. नेक्स्ट लाइटिंगसाठी आपण लाइटिंग पॉईंट्स यूज करणार आहोत. तर हे अपॉर्शन केले जातात एक्सपेन्सेस. ओके, याचा अपॉर्शनमेंट आपण करणार आहोत. तर आता नेक्स्ट आपण एक्सपेन्सेस बघूया. पॉवर. ओके, पॉवर इथे मेन्शन होते. पॉवरसाठी आपण कुठला बेसिस यूज करणार आहोत? किलोवॅट. ओके, इलेक्ट्रिसिटी किलोवॅट. आता इलेक्ट्रिसिटी किलोवॅटचा आपला रेशो पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर रेशो फाइंड आउट करण्यासाठी एक मी सिंपल तुम्हाला सांगेन का फक्त कॉमन झिरो डिलीट करून टाका. रिमेनिंग जो असेल तो आपला रेशो कन्सिडर करा. कॉमन झिरो कट करून टाका, रिमेनिंग असेल तो आपला रेशो कन्सिडर करा. ओके, तर आपण हे बघा किलोवॅटचे कॉमन झिरो कट केलं. कॉमन झिरो मला वाटतं प्रत्येक याच्यामध्ये 2 कॉमन झिरो आहेत. ओके, इथे 3 झिरो आहेत, पण कॉमन बघितले तर फक्त 2च झिरो कॉमन आहेत. त्यामुळे आपला रेशो आपला इथे फाइंड आउट होईल. आपला रेशो आपला फाइंड आउट होईल 60:45:30:15:15. ओके, त्या रेशोमध्ये आपल्याला हे एक्सपेन्सेस आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. तर रेशो आपला फाइंड आउट होतोय 60:45:30:15. 13:15:15. ओके, हा आपला रेशो आपला फाइंड आउट होतोय. तर या रेशोमध्ये आपल्याला ते आता डिस्ट्रीब्यूट करायचे. तर डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपल्याला ऑलरेडी आपण केलेलं आहे. डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपण इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती आहे. काय आपण करतो? आपण फॉर्म्युला कुठला यूज करतो? टोटल ऑफ एक्सपेन्सेस डिवाइड बाय टोटल ऑफ रेशो इंटू रेशो ऑफ पर्टिक्युलर डिपार्टमेंट. तर ह्या मी रेशोची पहिल्यांदा टोटल करून घेतो. या रेशोची आपली टोटल फाइंड आउट होते 165. ओके, टोटल पॉवरचे एक्सपेन्सेस किती आहेत? 2200. तर आपल्याला डिस्ट्रीब्यूट करताना 2200 डिवाइड बाय 165 इंटू पहिल्यांदा आपण कुठल्या डिपार्टमेंटचा फाइंड आउट करूया. पहिल्यांदा आपण ए डिपार्टमेंटचा फाइंड आउट करूया. ए डिपार्टमेंटचा रेशो किती आहे? 60. त्यामुळे इंटू 60 आपल्याला करायला लागेल. म्हणजे आपला फॉर्म्युला अशा पद्धतीने फाइंड आउट होईल. मी ॲक्च्युली हे कॉपी करून देतो सर्वकडे, म्हणजे फॉर्म्युला डायरेक्ट आन्सर आपला फाइंड आउट होईल. ओके, ओके, तर इथे आपण आन्सर फाइंड आउट करूया. पॉवरची किती अमाऊंट फाइंड आउट होईल. तर पॉवरसाठी आपला फॉर्म्युला यूज करायला लागेल टोटल ऑफ एक्सपेन्सेस और इन्कम डिवाइड बाय टोटल ऑफ रेशो इंटू रेशो ऑफ पर्टिक्युलर डिपार्टमेंट. आता पी डिपार्टमेंटचा रेशो आपला, ए डिपार्टमेंटचा रेशो आपला किती फाइंड आउट होतो? 60. ओके, त्यामुळे अशा पद्धतीने इंटू 45 इंटू 30 इंटू 15 इंटू 15 अशा पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. तर आपल्याला इथे हे ॲक्च्युली आपल्याला पूर्ण फाइंड आउट होतील किती एक्सपेन्सेस होतील ते. ओके, ते मी ॲज इट इज ॲक्च्युली इथे कॉपी पेस्ट आता करून घेतो आहे.
ओके, आपले एक्सपेन्स आपले फायनल आपण डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत एक्सपेन्सेस. बेसिस आपण यूज केला आहे इलेक्ट्रिसिटी किलोवॅट आवर्स, आपण बेस आपण यूज केलेला आहे. ओके, नेक्स्ट एक्सपेन्सेस आहे लाईटिंग. लाईटिंग किती आहे? ₹800 आहेत. आपल्याला फक्त ₹800 आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. ओके, पण ₹800 डिस्ट्रीब्यूट करता आपला बेस आपल्याला कुठला यूज करायचा? लाईटिंग पॉईंट. लाईटिंग पॉईंट आहे 10, 16, 4, 6, 10. तर हाच आपला बेस असणार आहे. लाईटिंग पॉईंट आपला बेस असणार आहे. ओके, लाईटिंग पॉईंट आपला बेस असणार आहे. तर मी पुन्हा एकदा सेम त्याच पद्धतीने मेन्शन करतो. 10 + 16 + 4 + 6 प्लस. ओके, रेशो इथे फाइंड आउट, रेशो इथे मेन्शन करून घेतो. 10 + 16 + 4 + 6 आणि फायनली आहे 4. म्हणजे रेशोची टोटल होते आपली 40. ओके, त्यामुळे रेशोची टोटल इथे आपली 40 मेन्शन करून घेऊया. ओके, आणि टोटल एक्सपेन्स आपले किती आहे? टोटल एक्सपेन्सेस आपले 800. ओके, त्यामुळे याची कॉपी पेस्ट करून घेतो हे एक्सपेन्सेस. आपल्याला अमाऊंट डायरेक्टली इथे फाइंड आउट होईल. ओके, ही अमाऊंट आपली फाइंड आउट झालेली आहे. फॉर्म्युला आपण काय यूज केलेला आहे? टोटल ऑफ एक्सपेन्सेस ऑर इन्कम डिवाइड बाय टोटल ऑफ रेशो इंटू रेशो ऑफ पर्टिक्युलर डिपार्टमेंट. ओके, म्हणजे एचा रेशो आहे 10, बीचा रेशो आहे, अशा पद्धतीने ते प्रत्येक डिपार्टमेंटचे हे रेशो आहेत. ओके, 10, 16, 4, 6, 4 अशा पद्धतीने रेशो आहेत. या रेशोची आपण टोटल केली 40. ओके, एक्सपेन्स आहे डिवाइड बाय रेशो टोटल इंटू रेशो ऑफ पर्टिक्युलर डिपार्टमेंट. आपल्याला अमाऊंट ही फाइंड आउट झालेली आहे. ओके, ती आपण मेन्शन केली. नेक्स्ट आपल्याला काय मेन्शन करायचं आहे? स्टोअर ओव्हरहेड. ओके, स्टोअर ओव्हरहेड आहेत 1600. तर इथे मी मेन्शन करून घेतो फॉर्म्युला. डायरेक्ट आपल्याला आन्सर फाइंड आउट करण्यासाठी 1400 आपल्या स्टोअर ओव्हरहेड आहेत. आणि स्टोअर ओव्हरहेडसाठी आपण बेस आपल्याला काय यूज करायचं आहे? डायरेक्ट मटेरियल. ओके, आपला बेस आपल्याला यूज करायचा डायरेक्ट मटेरियल. तर डायरेक्ट मटेरियल आता कॉमन 0 कट करा, तर 2 0 कॉमन आहेत प्रत्येक ठिकाणी. ओके, तर रिमेनिंग रेशो मेन्शन करा. म्हणजे 150, 300 आपला रेशो इथे मेन्शन होईल. 150, 300. ओके, नेक्स्ट आहे 300. 2 0 आपण फक्त कट करतोय. 225, 225 आणि 225. ओके, रेशोची टोटल होते 1200. ओके, नेक्स्ट टोटल एक्सपेन्सेस आहेत 1600 आणि रेशोची टोटल आहे 1200. ओके, ते आन्सर फाइंड आउट करण्यासाठी मी फक्त कॉपी पेस्ट करून घेतोय. ओके, तुमचं हे आन्सर फाइंड आउट झाले. टोटल एक्सपेन्सेस तुमचे फाइंड आउट होतील. आपण इथे बेस आपण यूज केलेला डायरेक्ट मटेरियल. आपण बेस आपण यूज केला डायरेक्ट मटेरियल. आपण बेस आपण यूज केलेला आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला एक्सपेन्स आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत स्टाफ वेलफेअर. ओके, स्टाफ वेलफेअर बेस आपण काय यूज करणार आहोत? नंबर ऑफ एम्प्लॉईज. इथे मेन्शन काय केलेलं आहे? स्टाफ नंबर्स. ओके, स्टाफ नंबर आपण बेस आपण यूज करणार आहोत. ओके, तर बेस आपला किती प्रोव्हाइड केला आहे? स्टाफ नंबर 150, 225. तर ते ॲज इट इज ते आपल्याला ॲज इट इज मेन्शन करावे लागतील. ओके, मी इथे रेशो वर्ड यूज करतोय, पण हा ॲक्च्युली रेशो नाही आहे. पण आपण कॅल्क्युलेशन सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी मी तो रेशो म्हणून कन्सिडर करतो. नाही तर तुम्ही हा रेशो अजून तुम्ही मिनिमाइज करू शकत होते. कॉमन अमाऊंटने तुम्ही डिस्ट्रीब्यूट कधी डिवाइड केलं तर तुम्हाला रेशो फाइंड आउट होईल. म्हणजे मिनिमम अमाऊंट तुम्हाला फाइंड आउट होईल. ओके, पण तुम्हाला ती परत मिनिमम अमाऊंट फाइंड आउट करायला लागेल आणि ती परत डिस्ट्रीब्यूट करायला लागेल. तर त्यापेक्षा तुम्ही एक सिम्पल काय करायचं की फक्त कॉमन 0 आहेत ना तेवढे फक्त कट करा. तुम्हाला जी रिमेनिंग जी व्हॅल्यू राहील ती तुमची रेशो म्हणून कन्सिडर करा. ओके, तर आता इथे रेशो मेन्शन करतो. ओके, रेशो आपला किती आहे? कोणते एक्सपेन्स आपण डिस्ट्रीब्यूट करतोय? आपण स्टाफ वेलफेअर आता एक्सपेन्स आपण डिस्ट्रीब्यूट करतोय. ओके, आणि नंबर ऑफ एम्प्लॉईज आपला बेस आपल्याला कन्सिडर करायचा आहे. ओके, तर बेस किती आहे? 150, 225. 150, 225, 225, 75, 75, 75 आणि 75. रेशोची आपली टोटल होते 750. ओके, रेशोची आपली टोटल होते 750. ओके, आणि टोटल एक्सपेन्सेस किती आहेत? आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेले टोटल एक्सपेन्सेस आहेत 3000.
हां टोटल एक्सपेन्सेस आहेत 3000 म्हणून 3000. ओके, त्यामुळे आपला फॉर्म्युला आपण यूज केला. फॉर्म्युला काय आपण यूज केला डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी? टोटल ऑफ एक्सपेन्सेस ऑर इन्कम म्हणजे 3000 डिवाइड बाय टोटल ऑफ रेशो 750 इंटू रेशो ऑफ ए डिपार्टमेंट 150. अब तुम्हाला अमाऊंट फाइंड आउट झाली 600 रुपीज. अशा पद्धतीने तुम्ही सर्व डिपार्टमेंटची अमाऊंट फाइंड आउट करा आणि तुम्ही अमाऊंट इथे डायरेक्टली मेन्शन करा. ओके, अमाऊंट टोटल तुम्ही फाइंड आउट केली तर 3000 रुपीज आपली टोटल फाइंड आउट होते, कारण आपले टोटल एक्सपेन्सेस आपले 3000 रुपीज आहेत. ओके, नेक्स्ट आपले एक्सपेन्स येते डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनसाठी आपल्याला व्हॅल्यू ऑफ ॲसेट आपला बेस यूज करायचा आहे. ओके, ॲसेट व्हॅल्यू. नेक्स्ट आपला एक्सपेन्सेस आहे डेप्रिसिएशन. ओके, आणि बेस आहे आपला ॲसेट व्हॅल्यू. ओके, ॲसेट व्हॅल्यू तुमचा बेस आहे. आता ॲसेट व्हॅल्यूचा तुम्हाला रेशो फाइंड आउट करायला लागेल. ॲसेट व्हॅल्यूचा रेशो बघा, कॉमन झिरो मला वाटतं 4 कॉमन झिरो आहेत, म्हणजे रेशो फाइंड आउट होईल 6:4:3:1:1. रेशो तुमचा फाइंड आउट होईल 6:4:3:1:1. ओके, 6:4:3:1:1. ओके, आणि टोटल एक्सपेन्सेस आहेत 30,000. टोटल एक्सपेन्सेस आहेत 30,000. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे टोटल रेशो आहे 15. रेशोची टोटल आहे 15. ओके, म्हणून कॉपी करून घ्या. ओके, तुम्हाला अमाऊंट फाइंड आउट होते 12,000, 8,000, 6,000, 2,000, 2,000. ही अमाऊंट आहे ती आपली अमाऊंट आपली फायनली आपली फाइंड आउट झालेली आहे, ती मेन्शन केली. ओके, नेक्स्ट एक्सपेन्सेस आहेत रिपेअर्स. रिपेअर्स आहे 6,000 आणि आपण रेशोसुद्धा आपण सेम आपण यूज करणार आहोत. व्हॅल्यू ऑफ ॲसेट आपण रिपेअरसाठी आपण यूज करणार आहोत. ओके, रिपेअर्स आहे 6,000. रिपेअर्स आहेत आणि बेस आपण सेम यूज करणार आहोत व्हॅल्यू ऑफ ॲसेट. ओके, त्यामुळे हा जो रेशो आहे तो सेम राहणार आहे 6:4:3:1:1. ओके, रिपेअर चार्जेस फक्त बदलतील. आपले 6,000 रुपीज आहेत, तर 6,000 आपले रिपेअर चार्जेस मेन्शन होतील. ओके, रेशोची टोटल आपली 15च राहणार आहे. ओके, त्यामुळे आपली व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट होईल 2,400, 1,600 ही आपली व्हॅल्यू आपली फाइंड आउट होईल. ओके, नेक्स्ट एक्सपेन्सेस आहेत जनरल एक्सपेन्सेस. जनरल ओव्हरहेडसाठी जनरल एक्सपेन्सेससाठी डायरेक्ट वेजेस हा बेस नॉर्मली यूज करा. ओके, जनरल ओव्हरहेड. जनरल ओव्हरहेडसाठी बेस नॉर्मली डायरेक्ट वेजेस हा बेस यूज करा. डायरेक्ट वेजेस आपल्या किती प्रोव्हाइड केलेले आहेत? 60, 90, 120, 30, 60. कॉमन झिरो 4 कॉमन झिरो आहेत, ते कट करून टाका म्हणजे रेशो येईल आपला 6:9:12:3:6. रेशो आपला फाइंड आउट होईल 6:9:12:6. 3:6. रेशोची आपली टोटल आपली फाइंड आउट होते 36. रेशोची टोटल 36 फाइंड आउट होते आणि जनरल एक्सपेन्सेस टोटल आहे 12,000 रुपीज. पण जनरल एक्सपेन्सेस मेन्शन करा 12,000 रुपीज. ओके, आपल्याला अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होईल. आपण फॉर्म्युला काय यूज करतोय? टोटल ऑफ एक्सपेन्सेस ऑर इन्कम 12,000 डिवाइड बाय टोटल ऑफ रेशो 36 इंटू रेशो ऑफ ए डिपार्टमेंट 6 इज इक्वल टू तुम्हाला अमाऊंट फाइंड आउट होते 2,000 रुपीज. ओके, असं तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटचं फाइंड आउट कराल, तुम्हाला या व्हॅल्यू फाइंड आउट होतील. ओके, जनरल ओव्हरहेड झाला. आता फायनल एक एक्सपेन्सेस आहेत ते म्हणजे रेंट अँड टॅक्सेस. रेंट अँड टॅक्सेस. ओके, रेंट अँड टॅक्सेससाठी बेस आपण यूज करणार आहोत एरिया ऑक्युपाईड. ओके, आपण बेसिस आपण यूज करणार आहोत एरिया ऑक्युपाईड. एरिया ऑक्युपाईड आपल्याला प्रोव्हाइड केलेत 2 कॉमन झिरो आहेत 15:25:5:5:5:5. ओके, रेशो आपला यूज होईल 15:25:5:5:5. रेशोची टोटल आपली फाइंड आउट होते 55 आणि एक्सपेन्सेसची टोटल किती आहे 550. ओके, एक्सपेन्सेसची टोटल आपली 550. त्यामुळे आपल्याला डायरेक्टली आपला अमाऊंट फाइंड आउट होते 150, 250, 50, 50, 50. ओके, ही अमाऊंट ट्रान्सफर करून घ्या. आता ही आपलं प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी आपली कंप्लीट झालेली आहे. इथे आपल्याला फक्त टोटल करायची आहे एक्सपेन्सेसची. ओके, ही टोटल आपली प्रायमरी डिस्ट्रीब्युशनची ॲक्च्युली समरीचा आपला फाइंड आउट झालेली इथे टोटल एक्सपेन्सेस. ओके, टोटल ओव्हरहेड. ओके, इथे टोटल फाइंड आउट करून घ्या. हे तुमचा प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी तुमची इथे कंप्लीट झालेली आहे. ओके, टोटल एक्सपेन्सेस आपल्याला फाइंड आउट झालेला आहे. आता नेक्स्ट आपल्याला सेकंडरी डिस्ट्रीब्युशन समरी त्यांनी ॲक्च्युली प्रिपेअर करायचे.
पण इथे त्यांनी अशी काही स्पेसिफिक मेथड त्यांनी प्रोव्हाइड केलेलं नाही आहे की रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड फॉलो करा किंवा सायमल्टेनियस इक्वेशन मेथड फॉलो करा, ट्रायल अँड एरर मेथड फॉलो करा. त्यांनी आपल्याला काय कोणत्या आपल्याला सांगितलेलं आहे, तर त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर इथे त्यांनी डायरेक्ट आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलं की ऑपरेशनमेंटसाठी सर्व्हिस डिपार्टमेंट वायचे जे एक्सपेन्सेस आहेत ते डायरेक्ट वेजेसच्या बेसिसने आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आणि सर्व्हिस डिपार्टमेंट एक्सचे एक्सपेन्सेस आहेत ते 5:3:2 बेसिसनी प्रोडक्शन डिपार्टमेंटला ओके अपॉर्शन करायचे आहेत आपल्याला. ओके, डायरेक्ट वेजेसच्या बेसिसने, म्हणजे डायरेक्ट वेजेसचा बेस किती आहे, म्हणजे 6:9:12च्या बेसने आपण किंवा हा रेशो यूज करून आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत वायचे एक्सपेंडिचर, सर्व्हिस डिपार्टमेंट वायचे जे एक्सपेंडिचर आहे ते आपण प्रोडक्शन डिपार्टमेंटला आपण अपॉर्शन करणार आहोत. आणि जे सर्व्हिस डिपार्टमेंट एक्सचे जे एक्सपेन्सेस आहेत ते 5:3:2 हा रेशो यूज करून आपण अपॉर्शन करणार आहोत. ओके, तर सिम्पल आता आपण अजून एक आता समरी आपण प्रिपेअर करणार, त्याला आपण नाव देणार आहोत सेकंडरी डिस्ट्रीब्युशन समरी. ओके, किंवा ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन समरी किंवा सेकंडरी डिस्ट्रीब्युशन समरी अशा पद्धतीने आपल्याला एक नाव द्यायचं आहे. ओके, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन समरी. ओके, सेम कॉलम ॲक्च्युली सेम तयार होतील ॲक्च्युली. बेसचा कॉलम ॲक्च्युली प्रिपेअर करण्याची आता एवढी काय गरज नाही आहे ॲक्च्युली. ओके ओके ठीक आहे, आपण बेसचा पण कॉलम आपण प्रिपेअर करूया. एक्सपेन्सेस ॲज इट इज कॉपी पेस्ट करून घेऊया. तुम्ही तिथूनच कधी कंटिन्यू जरी केले असेल ना तरी सुद्धा चालू शकेल ॲक्च्युली. आणि नेक्स्ट आता काय करायचं आहे तुम्हाला, जे टोटल आपली जी फाइंड आउट झालेली आहे ती टोटल आपल्याला ॲज इट इज आपल्याला कॉपी पेस्ट करून घ्यायचे. जी टोटल आहे ती आपल्याला ॲज इट इज आपल्याला मेन्शन करायचे. एक्सपेन्सेस ॲज पर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी असं आपण इथे मेन्शन करू शकतो. ओके, किंवा टोटल ऑफ एक्सपेन्सेस. ओके, टोटल ऑफ एक्सपेन्सेस. आता आपल्याला त्यांनी इन्फॉर्मेशन काय दिले आहे, एक्स डिपार्टमेंटचे जे एक्सपेन्सेस आहेत ते आपल्याला कुठल्या बेसिसने आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे, तर 5:3:2 एक्स डिपार्टमेंटचे डिस्ट्रीब्यूट करताना 5:3:2 रेशो यूज करायचा आहे. आणि वाय डिपार्टमेंटचे डिस्ट्रीब्यूट करताना आपल्याला कुठला आपला रेशो यूज करायचा आहे, एक्स डिपार्टमेंट. ओके, आणि वाय डिपार्टमेंटचे मेन्शन करताना आपल्याला त्याने डायरेक्ट वेजेस हे बेसिस आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, आणि एक्स डिपार्टमेंटचे डिस्ट्रीब्यूट करताना 5:3:2 हा रेशो आपल्याला यूज करायचा आहे. ओके, तर सिम्पल एक्स डिपार्टमेंटच्या ठिकाणी ह्या दोन्ही ठिकाणी ॲक्च्युली इथे नील मेन्शन होईल, इथे दोन्ही ठिकाणी ॲक्च्युली नील मेन्शन होणार आहे. ओके, कारण की टोटल एक्सपेन्सेस किती आपण पहिल्यांदा आपण एक्स डिपार्टमेंटचे जे एक्सपेन्सेस आहेत ते आपण ट्रान्सफर करून घेऊया. तर एक्स डिपार्टमेंटचे एक्सपेन्सेस ट्रान्सफर करताना आपल्याला हे मायनसमध्ये आपल्याला शो करायचे, म्हणजे आपण हे डिक्रीज करतो यामधून. ओके, यामधून आपण ते डिक्रीज करतो आहे म्हणून आपण ते मायनसमधून आपण शो करतो आहे. आणि हे जे आहेत एक्सपेन्सेस इथे आपल्याला डॅश असणार आहे. ओके, नील असणार आहे कारण आपण इथे आपण काहीच चार्ज करत नाही आहोत. ते रिपीटेड डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण इथे सुद्धा आपण चार्ज करतो, ती आपण रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड बघू तेव्हा आपल्याला ते क्लिअर होईल. आता हे जे एक्सपेन्सेस आहेत ते आपल्याला 5:3:2 रेशोमध्ये इथे डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. आता 5:3:2 म्हणजे रेशोची टोटल किती होते, रेशोची टोटल होते 10. ही रेशोची टोटल आहे आणि आपल्याला किती डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत, 56,870 आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. ओके, रेशोची टोटल आहे 10 म्हणून आपला फॉर्म्युला यूज होईल. पहिल्यांदा आपण ए डिपार्टमेंटचे आपण फाइंड आउट करूया. ओके, फॉर्म्युला आपला यूज होईल total of expenses or income, okay, divide by total of ratio into ratio of A department. Amount find out will 28,435. Okay, same B चा सुद्धा same find out होईल. ओके,
ही अमाऊंट आपली फाइंड आउट होईल. बघा तिघांची टोटल आपली 56,870 होते. ओके, 56,870 इथे तुम्हाला टोटल फाइंड आउट होते एक्सेलमध्ये. सम इथे फाइंड आउट होते. आपण एक्सेल इथे सिलेक्शन केलेलं आहे. सम तुम्हाला फाइंड आउट होते 56,870. ओके, आणि आपली टोटल आपली 56,870 होते. ती आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची होती तिन्ही डिपार्टमेंटला 5:3:2 रेशोमध्ये. ओके, नेक्स्ट डायरेक्ट वेजेस डायरेक्ट वेजेस बेसिसने आपल्या डिपार्टमेंट वायचे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. त्यामुळे हे ते मायनसमध्ये मेन्शन करा ॲज इट इज 830. ओके, एक्स डिपार्टमेंटला 0 मेन्शन होतील कारण की फक्त आपल्याला प्रोडक्शन डिपार्टमेंटला ते डिस्ट्रीब्यूट करायचे. डायरेक्ट वेजेसचा रेशो किती आपला फाइंड आउट होतोय 6:9:12. डायरेक्ट वेजेसचा आपला रेशो आपला फाइंड आउट होतोय 6:9:12. त्यामुळे रेशोची आपली टोटल आपली फाइंड आउट होते 27. आणि आपला टोटल किती एक्सपेन्स आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे 87,830. ओके, तर 87,830 आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. ते मी इथे मेन्शन करतो, तुम्हाला डायरेक्ट इथे आन्सर फाइंड आउट होईल एक्सेल असल्यामुळे. ओके, फॉर्म्युला यूज केलेला आहे 87,830 डिवाइड बाय 27 इंटू 6. 87,830 डिवाइड बाय 27 इंटू 9 इज इक्वल टू तुम्हाला ही अमाऊंट फाइंड आउट होईल. आणि फायनली 87,830 डिवाइड बाय 27 इंटू 12 तुम्हाला ही अमाऊंट फाइंड आउट होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला अमाऊंट फाइंड आउट होईल. आणि हे तुमचा ॲक्च्युली प्रॉब्लेम इथे आता कंप्लीट झालेला आहे. तुमचा रिपीटेड डिस्ट्रीब्युशन समरीसुद्धा कंप्लीट झालेली आहे. आता तुम्हाला इथे फक्त टोटल फाइंड आउट करायचे. ओके, इथे तुमची फायनल जी टोटल अमाऊंट आहे म्हणजे तुमची प्रोडक्शन डिपार्टमेंटची जी टोटल एक्सपेन्सेस आहेत ते तुम्हाला आता फाइंड आउट होतील. ओके, इथे 2 कॉलमची टोटल येईल ॲक्च्युली 1 प्लस. ओके, तर हे आता तुमचे टोटल फाइंड आउट झालेली आहे. आता सर्व्हिस डिपार्टमेंट तुम्हाला 0 फाइंड आउट होईल ॲक्च्युली. 1 मिनिट आहे. टोटल आपण सम करायला लागेल. ओके, तुमची ही टोटल फाइंड आउट झालेली आहे. सर्व्हिस डिपार्टमेंटला आता 0 दिसतील. ओके, ही तुमचे टोटल आता एक्सपेन्सेस ॲक्च्युली आता प्रोडक्शन डिपार्टमेंटला तुम्ही रिडिस्ट्रीब्यूट केले. सर्व्हिस डिपार्टमेंटचे जे एक्सपेन्सेस होते ते सुद्धा. आणि आता तुमचे टोटल प्रोडक्शन डिपार्टमेंटचे प्रोडक्शन ओव्हरहेड तुम्हाला आता फाइंड आउट झालेले आहेत. ओके, आता बाकीच्या प्रॉब्लेममध्ये ना तुम्हाला प्रोडक्शन रेट फाइंड आउट करायला सांगतात. म्हणजे मशीनावर रेट, लेबरावर रेट असं फाइंड आउट करायला सांगतात. तर तुम्हाला समजा आता ह्या प्रॉब्लेममध्ये कधी तुम्हाला मशीनावर रेट कधी फाइंड आउट कधी करायला सांगितलं असतं. सॉरी, मशीनावर रेट नाही. आता इथे आपण इथे मशीनावर रेटसाठी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. ओके, अवर्स आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नाही आहेत. नाही तर आपण मशीनावर रेट आपण यूज केलं असतं. ओके, तर तुम्हाला काय करायचं असतं तिथे फक्त जे एक्सपेन्सेस असतात त्याने डिवाइड बाय जो रेट आपल्याला सांगितलेला असेल त्या रेटला आपल्याला डिवाइड करायचं. आपल्या पर आवर किंवा पर युनिट आपला रेट इथे आपल्याला फाइंड आउट करता येईल. हे एक्सपेन्सेस डिवाइड बाय जो बेस असेल तो बेस. ओके, इज इक्वल टू तुम्हाला पर आवर किंवा जो रेट आहे तो तुम्हाला फाइंड आउट करता येईल. ओके, तर बाकीच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला रेटसुद्धा फाइंड आउट करायला सांगितलेला असतो. तर तुम्हाला इथे रेट आता फाइंड आउट करता येईल. आपले टोटल आपले एक्सपेन्सेस आहेत ते आपले फाइंड आउट झालेले आहेत. ओके, इथे आपल्याला स्पेसिफिक अशी मेथड विचारलेली नव्हती. म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन मेथड किंवा रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड अशी मेथड विचारलेली नव्हती. ओके, पण आपण एक आता नेक्स्ट आपण प्रॉब्लेम घेऊया. ज्या नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये आपण एखादी मेथड असेल ती आपण बघूया. ओके, इथे आपल्याला दोन्ही मेथड विचारले आहेत. एक रिपीटेड डिस्ट्रीब्युशन आणि सायमल्टेनियस इक्वेशन अशा दोन्ही मेथड आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. दोन्ही मेथडने आपला आन्सर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ओके, कंपनी हॅज द 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट. Okay, the company has 3 production department and 2 service department for the period